बालकांना हसू द्या, खेळू द्या, हसत खेळत शिकू द्या. गाऊ द्या, नाचू द्या, गाता गाता शिकू द्या. तोडू द्या, जोडू द्या, तोडत जोडत शिकू द्या. पद्मभूषण ताराबाई मोडक यांनी बालकांमध्ये शिकण्याची गोडी वाढावी या ओढीतून फार सुंदर वर्णन या कवितेत केलेलं आहे. पण अलीकडे 5 ते 10 वयोगटातील बालकांच्या शिक्षणाबाबत फारशी सजगता नसते अथवा उद्दिष्टांबाबत गोंधळ उडालेला दिसतो. हा गोंधळ दूर करण्यासाठी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठीच आचार्य पदारूढ परमपूज्य 108 श्री शांतीसागर मुनी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या समडोळी गावाचा तसेच समडोळी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागाचा विकास व्हावा, गावातील सर्वसामान्य मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं या हेतूनच संस्थेचे चेअरमन माननीय श्रीयुत सुरेश जिनगोंडा पाटील सर, सेक्रेटरी श्रीयुत राजेंद्र कवठेकर सर, दादा SB पाटील सर, शाळेचे आधारस्तंभ श्रीयुत आमगोंडा पाटील गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या संकल्पनेतून जून 2000 साली जागृती विद्यामंदिर समडोळी या प्राथमिक विभागाची स्थापना कायम विनाअनुदानित तत्वावर झाली. जून 2000 ते 2003 पर्यंत वर्ग सकाळच्या सत्रात समडोळी हायस्कूलमध्ये भरत असत. शाळेचे अध्यक्ष AB पाटील गुरुजींचा प्राथमिक शाळेतील 38 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, त्यांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या प्रतिसादामुळे शाळा नावारूपाला आली. तात्काळ स्वतंत्र इमारतीचा निर्णय घेऊन संस्थेने स्वखर्चातून 2004 साली स्वतंत्र इमारत उभी केली. या डौलदार इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्राचे तत्कालीन अर्थमंत्री नामदार जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते दिमाखात झाले आणि इयत्ता 1 ते 4 वर्ग सुरू झाले. ग्रामीण भागात कायम विनाअनुदानित शाळा चालवणं इतकं सोपं नव्हतं, पण नाममात्र फी घेऊन उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचं काम संस्थेनं चालू ठेवलं. समडोळी हायस्कूलसाठी लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष झाला. या वटवृक्षाची मुळे म्हणजे समडोळी शिक्षण संस्था, याच्या फांद्या म्हणजे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यावरची पाने म्हणजेच आमचे हे विद्यार्थी. आणि हा वटवृक्ष बहरला तो सर्व पालकांच्या विश्वासावरच. आणि म्हणूनच गावाच्या इतिहासात 2014 साली झालेल्या इयत्ता 4च्या शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी तेजस्विनी संदीप भिलवडे हिनं राज्यात 4था तर सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून समडोळी गावाचा आणि शाळेचा नावलौकिक वाढवला. 2003 ते 2015 पर्यंत 11 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. पुढे नवीन शासन निर्णयानुसार 2016 पासून इयत्ता 5वीला शिष्यवृत्ती सुरू झाली. इयत्ता 4थीची शिष्यवृत्ती बंद झाली म्हणून तिथेच थांबलो नाही, तर 5वीच्या पूर्वतयारीसाठी पालकांच्या आग्रहास्तव आणि संस्थेचे माजी सेक्रेटरी AJ पाटील ढोले सरांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 3री ते 4थी करिता TSC आणि शताब्दी स्पर्धा परीक्षांची तयारी हा नवीन उपक्रम संस्थेनं सुरू केला. आणि याचीच निष्पत्ती म्हणजे आज तागायत TSC आणि शताब्दी स्पर्धा परीक्षांमध्ये तब्बल 94 विद्यार्थी केंद्र तसेच राज्य गुणवत्ता यादीत चमकलेले आहेत. शाळेच्या एक तपानंतर 2012 साली शासनाच्या टीमनं शाळेचे मूल्यांकन करून शाळा मूल्यांकनास पात्र ठरली आणि टप्पा अनुदानाप्रमाणे 2016 साली शाळा अनुदानित झाली. बालवयातच मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्याची गरज असते. या दृष्टीनं विचार करून संस्थेनं आणि मुख्याध्यापिका सौभाग्यवती सुवर्णा फराटे मॅडम यांच्या पुढाकारानं 2014 साली पूर्व प्राथमिक शिक्षणाचं नवीन पाऊल टाकलं. आज लहान गट ते इयत्ता 4थी पर्यंत जवळजवळ 300 विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत.
अनुदानित होऊनही मंजूर 4 शिक्षक, विद्यार्थी शिष्यवृत्ती, शालेय पोषण आहाराव्यतिरिक्त शाळेला शासनाचं कोणतंही अनुदान मिळत नव्हतं. तेव्हा संस्थेनं पालकांच्या सहकार्यानं सुरुवातीपासूनच शाळेला सर्व भौतिक सुविधा, अध्यापन साहित्य, सुसज्ज इमारत, सर्व वर्गात बेंचेस, पाणी, वीज, ई-लर्निंग ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम्स, खेळणी, जादा शिक्षक, शिपाई इत्यादी सुविधा देण्यासाठी कधीही तडजोड केली नाही. शहरी शाळांना मागे टाकेल अशी ग्रामीण भागातीलही सर्व सुविधांनी युक्त शाळा डौलदार दिसू लागली. कालाय तस्मै नमः या उक्तीप्रमाणे बदलत्या परिस्थितीला अनुसरून आणि इंग्रजीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी लहान गट ते इयत्ता 4थी सेमी इंग्लिशचे वर्गही सुरू करण्यात आले. परमेश्वरानं प्रत्येक मुलाला वेगळं बनवलेलं असतं. कोणाशी तुलना न करता त्याची आवड, कल शोधण्यासाठी दरवर्षी वक्तृत्व, सुलेखन, चित्रकला, पाढे-पाठांतर, स्टोरी टेलिंग या बौद्धिक स्पर्धा, तसेच वैयक्तिक आणि सांघिक अशा लंगडी, रिले, खो-खो, कबड्डी या स्पर्धा देखील घेण्यात येतात. ही शाळा पंचक्रोशीत उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते, कारण सहशालेय उपक्रमांमुळेच शिक्षण प्रक्रियेला 4 भिंतीच्या बाहेर डोकावण्याची संधी मिळते. शालेय जीवनात नवचैतन्य निर्माण होऊन विद्यार्थ्यांना शाळा हवीहवीशी वाटते आणि त्यांच्यातील नवनवीन पैलूंची ओळख होते. लहान वयातच विज्ञानाची गोडी लागावी, विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वाढावी म्हणूनच दर बुधवारी प्रयोग, दर शुक्रवारी कुतूहल कोपरा, दर शनिवारी दप्तरा विनाशाळा या उपक्रमांतर्गत क्रीडा, योगासने, कवायत प्रकार, कलाकुसरीच्या वस्तू तयार करून वर्षाच्या शेवटी कला दालन प्रदर्शन भरवलं जातं. तसेच वाचन, लेखन, रांगोळी, झांज लेझिम, पथनाट्य, अभिनय, नाटुकली, गोष्टी, बालसभा, परिकथा, स्वच्छता अभियान, सायकलिंग, वनभोजन, बाजार, दीपोत्सव, फुलांचं प्रदर्शन असे विविध उपक्रम शाळेत उत्कृष्टरित्या राबवले जातात. विशेष म्हणजे दरवर्षी इयत्ता 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांकडून माझी समृद्ध समडोळीतील क्षेत्र भेट या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत समडोळी, पोस्ट ऑफिस, बँक, सोसायटी, शांतीसागर पतसंस्था, आरोग्य विभाग आणि समडोळी शिक्षण संस्थेचे चेअरमन यांच्या घराला भेट देऊन मुलांकडून ग्रुपनं यांच्या मुलाखती घेऊन या प्रोजेक्टचं सादरीकरण प्रदर्शन उद्घाटनावेळी सर्व गावकऱ्यांसमोर केलं जातं. तसंच इंग्लिशमध्ये स्टोरी टेलिंग, कॉन्व्हर्सेशन, माय ड्रीम प्रोजेक्ट यांचं सादरीकरण केल्यानं विद्यार्थ्यांची इंग्रजी बोलण्याची भीती कमी होऊन ते आत्मविश्वासानं इंग्रजी बोलू लागतात. Hello everyone, good morning. I am Swastika. This is my friend Anuja and Roshni. Our school name is Jagruti Vidya Mandir Sundar. It is well-known school in Kautepera and Center as a special teaching college. लहान वयातच भारतीय संस्कृतीची मूल्ये रुजवण्यासाठी थोर व्यक्तींच्या जयंत्या, पुण्यतिथी, गोपाळकाला, रक्षाबंधन, हादगा, गणेशोत्सव, हळदी कुंकू, सहल या सहशालेय उपक्रमांमुळेच विद्यार्थ्यांमध्ये समानता, नेतृत्व, सहकार्याची भावना, जिद्द, चिकाटी ही नीतिमूल्य रुजवली जातात. वर्गातील अध्यापनात विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक गुणांचा शोध लागतोच असं नाही, परंतु वार्षिक स्नेहसंमेलनामुळे नृत्य, अभिनय, सभाधीटपणा, गायन, संगीत या कौशल्यांची नव्यानं ओळख होते.
आजच्या काळात पालकत्व निभावणं फार अवघड झालेलं आहे. पाल्याकडून असलेल्या अपेक्षा, विभक्त कुटुंब पद्धतीमुळं मुलांना येणारं एकटेपण, इंग्रजी शाळांचं दडपण, द्विधा अवस्था, या सर्व शंकांचं निरसन अगदी काळजीपूर्वक पॅरेंट्स मीटिंगमध्ये केलं जात असल्यानं बहुतांश पालकांनी इंग्रजी शाळांकडे पाठ फिरवून आपल्या शाळेला पसंती दिलेली आहे. संस्थेनं दूरदृष्टीनं विचार करून ज्या उद्दिष्टांसाठी शाळेची स्थापना केली त्याची निष्पत्ती म्हणजे इयत्ता 10वीच्या निकालात कसबे डिग्रज केंद्रात सलग 5 वर्ष आपल्या समडोळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारलेली आहे. आज या शाळेतील माजी विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वैज्ञानिक आणि विविध क्षेत्रात अधिकारी होण्यासाठी उच्च शिक्षण घेत आहेत. आईच्या मायेनं जो आपल्याशी वागतो, बोलतो तो शिक्षक. खरं तर विद्यार्थ्यांना कधीही आधीपासून पाठ्यपुस्तकं आवडत नसतात, आवडतात ते शिक्षकच. म्हणूनच या यशोगाथेमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती सुवर्णा फराटे मॅडम, तसेच देसाई, भोसले, कोकाटे, आगरे, रुगे, कुंभार या शिक्षिका, तर भोसले, पाटील हे शिक्षक, शिक्षकेतर शिपाई, गुंजाटे, ढोले शिपाई, पाटील या कर्मचाऱ्यांचं फार मोठं योगदान आहे. शालेय शिस्तीला आनंदाचा पाया अत्यंत महत्त्वाचा असतो. उत्तम संस्थाचालक, शिक्षक, पालक, विद्यार्थी या 4 आधारस्तंभांवर उभी राहिलेली आदर्श शाळा म्हणजेच आपल्या सर्वांचीच लाडकी जागृती विद्या मंदिर समडोळी. शाळेच्या पुढील नियोजित आराखड्यात हॉल बांधणे, स्वच्छतागृह नूतनीकरण ही कामं करण्याचा संस्थेचा मानस आहे. तरी शिक्षणप्रेमी, शाळेचे माजी विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि हितचिंतक यांनी ज्ञानदानाच्या या मंदिराला सडळ हस्ते मदत करून सहकार्य करावं.